केलं, मतदान केलं तर असं ते म्हटले मुस्लिम मतदारांची नावं सांगत आशिष शेलारांनी वोट दिला. मी तेच सांगतोय, आशिष शेलारांनी लावलेला आरोप बरोबर आहे. मी सांगतो कामठीमध्ये, मी सांगतो मालेगाव मध्ये, सिल्लोड मध्ये बऱ्यापैकी ठिकाणी म्हणजे काही ठिकाण तर असे आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये की 600 मतं काँग्रेस, 1 मत भाजपा. माझ्याकडे 75 बूथ कामठीमध्ये, त्यापैकी 65 बूथ असे आहे 600 मतं काँग्रेस, 8 मतं बीजेपी, 400 मतं काँग्रेस, 14 मतं बीजेपी. 65 बूथवर या पद्धतीचं मतदान झालं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेलच, तुम्ही लोकसभेचे निकाल बघा, स्पेसिफिक बूथ एक आमच्यावर राग काढल्यासारखे बूथ आहेत. म्हणजे हिंदू धर्मीयाचे जे बूथ आहेत किंवा मागासवर्गीयाचे बूथ आहेत, या बूथवर हा राग दिसत नाही. पण एक प्रकारचा आमच्या विरुद्ध असा त्या ठिकाणी राग तयार करण्यात आला आहे जसे आम्ही सर्व धर्माच्या विरुद्ध आहेत. आणि त्यामुळं एक प्रकारचा जिहाद वोटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या धर्मामध्ये आणि समाजामध्ये केलाय. उद्धव ठाकरेंनी बोलताना एक असा प्रयोग केला, शब्द प्रयोग केला की शेलारांनी मुख्यमंत्र्यांना पप्पू आहेत असं ठरवलं आहे, असं सिद्ध केलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पीसी घेऊन त्यांनी एक प्रकारे असं. उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे. मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाडा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं, महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधीचा लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याचा आरोप ते नरखेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी करत तहसीलदारांना तक्रार दिली. ग्रामसेवकांना जे लोक पैसे देतील त्यांना शासनाच्या निकषानुसार पैसे भेटतात, जे देतील नाही त्यांना तोकडी रक्कम दिली जाते, अशी तक्रार शेतकऱ्यांनी नरखेड तहसीलदारांना. त्याचा ऑडिओ व्हायरल झाला आणि तो ऑपरेटर आहे तिथला त्या नरखेड तालुक्यातला, त्याच्यावर काही कारवाई होईल का चौकशी? जर चौकशीमध्ये 24 तासाच्या आत चौकशी होईल, नरखेड तहसीलदारची आणि जो ऑडिओ क्लिप आहे त्याची चौकशी होईल 24 तासाच्या आत. आणि त्यात कोणी जर आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल. वाडा येथे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या 7 एकरासाठी फक्त ₹2.30 जमा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तुम्ही पीक विम्याचं बोलताय. पीक विम्याची रक्कम चुकीची त्या ठिकाणी गेली की ते आम्ही तपासतोय, की कोणतरी ते टीव्हीवर दाखवलं ते तपासतोय, खरंच तेवढ्या रुपयाचा चेक गेलाय का. कारण जुने चेक दाखवून शेतकऱ्याच्या नावाने आता खोटारडेपणा काही चालू आहे. मला ती पावती तपासावी लागेल, ती खोडतोड करून तयार केली आहे का, की ते खरीच त्या ठिकाणी यावेळीची आहे, यावेळीची सुद्धा ते चुकीच्या कशी गेली हे तपासावं लागेल. जुनी असेल तर काही डेट टाकली, चेक चेंज केली का, किंवा आताची असेल तर मग त्या अधिकाऱ्यांनी का असं केलं हे जर आम्ही तपासणार आहे. 15-16 पावत्या आमच्याकडे आल्या आहेत. पक्षप्रवेश झाले, निवडणुका आहे पुढच्या काळात, ग्रामीण मधले काँग्रेसचे लोक तुमच्याकडे येतात सोडून. महाराष्ट्रात असे काही धक्के आहे भविष्यात 2-4-5 दिवसात? मी परवा ब्रह्मपुरीमध्ये गेलो, तिकडे विखार नावाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, जे वडेट्टीवारचे एकदम खास होते, उजव्यात होते, त्यांनी पक्षप्रवेश केला हजारो कार्यकर्त्यासहित. मग मी सावली, वडेट्टीवारजीच्याच मतदारसंघात सावली तिथे गेलो. तिथे तर 500 कार्यकर्त्यांनी राहुल बोम्मावार सहित पक्षप्रवेश केला. काल बाबूरावजी झाडे काँग्रेसचे नेते यांचा मुलगा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. उमरेडमध्ये राजेंद्र मुळकाला सोडलं. इकडे आज खापामध्ये आणि त्या ठिकाणी रामटेकमध्ये काँग्रेसमधनं मोठे पक्षप्रवेश झाले. काँग्रेसमध्ये आता कोणी राहायला तयार नाही. कारण काय की नाना पटोलेचा चेहरा वडेट्टीवार बघत नाही, वडेट्टीवारचा चेहरा नाना पटोले बघत नाही, दोघंही मिळून हर्षवर्धन सपकाळे बघत नाही, आणि तिघही मिळून राहुल गांधीकडे बघत नाही. आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नेते कार्यकर्त्याला विचारत नाही, नेते हे व्यस्त आहे. आणि आता एवढ्या निवडणुकीमध्ये पटाकणी खाल्ली तरी सुधारायला तयार नाही. होटल लिस्ट खराब आहे, होटल लिस्ट खराब आहे, होटल लिस्ट खराब आहे, दिवसभर शेखचिल्ली सारखे ओरडत राहतात. आणि त्यामुळे अशा शेखचिल्ली सोबत कुणी राहायला तयार नाही.
आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येत आहेत. नागपुरात सार्वजनिक एका 6 रूमच्या बंगल्यासाठी 1,09,00,000 रुपयाचा खर्च ती कृषी मंत्र्याचा बंगला रिपेअर करण्यासाठी. नाही, जो आरोप झालाय तो बघावा लागेल आणि त्यामध्ये जे काही परवानगी घेतल्या आहे का नाही घेतल्या आहे का, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे अधिकार किती आहेत, त्यांनी का वापरले, टेक्निकल सांगते घेतलं का, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कोणाचं होतं. शेवटी जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल दिलं असेल कामाचं, तेव्हा कुठल्या ना कुठला फंड म्हणून दिलं असेल, कुठल्या ना कुठल्या योजनेतून दिलं असेल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंड जेव्हा मिळतं तेव्हा ते बंगल्याची परिस्थिती वाईट असतं तेव्हा मिळतं. जेव्हा सर्टिफाईड करायला लागतो, स्ट्रक्चरल डिपार्टमेंटला सर्टिफाईड करायला लागतं. जसं मलबार हिलचे काही बंगले आहेत, रामटेक बंगला आहे, पूर्ण सडून गेलाय. अनेक बंगले असे आहेत जे 60-60 वर्षापासून 70-70 वर्षापासून बंगले आहेत, त्याला पूर्ण पाडून बनवले, मोठे हायराईज बिल्डिंग बनवावं लागतील. त्यामुळे जे बंगले जुने झालेले आहेत, तर मंत्रालयासमोर ती रांग पूर्ण कुणी गेलं राहिला तर ती पुन्हा पुन्हा त्याचं रांगरंगोटी करावं लागतं. आता परिस्थिती अशी झाली आहे की हे जुने स्ट्रक्चर जे आहे त्यांना किती रांगरंगोटी केली, किती खर्च केले तर ते तसेच 1 वर्षाने होऊन जातात. आणि त्यामुळे एकंदरीत नागपूरमध्ये एक टावर तयार करून IAS-IPS करता एक टावर प्रस्तावित केला आहे आणि येणाऱ्या मंत्र्याकरता एक टावर, म्हणजे रवी भवन मध्ये वारंवार पैसे खर्च करण्यापेक्षा 1-2 टावर नागपूरमध्ये करायचे, उंच हायराईज टावर करायचे. MLA हॉस्टेलसाठी सुद्धा आमचा विचार आहे की सर्व बांधकाम जे काही आहे त्याचं सर्व स्ट्रक्चरल ऑडिट करून ते बांधकाम जर योग्य नसेल तिथेही टावर तयार करायचे MLA हॉस्टेलचे. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या व्याप्त बंगले आहेत आमच्या अधिकाऱ्यांचे, जे हेरिटेज बंगले सोडून, हेरिटेज सोडून जे बंगले आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या जागा 1-1, 2-2 एकर जागा एका एका बंगल्यामध्ये नागपूरमध्ये घेऊन ठेवलेल्या आहेत. ते हेरिटेज स्ट्रक्चर असेल तर ठीक आहे, पण हेरिटेज स्ट्रक्चर नसेल तर आपल्याला टावर बांधून एकाच बिल्डिंग मध्ये IAS ऑफिसरला आणता येईल, IPS ला आणता येईल. जसं आपण नागपूर पोलीस कमिशनरकडे आपण केलं, SP आले, कमिशनर आले, एकच टावर तयार झाला. तसा विचार आम्ही नागपूरमध्ये करतो आहे, जेणेकरून बंगल्याला दुरुस्तीचे पैसे लागणार नाही, वारंवार उधळपट्टी होणार नाही, जे कधी कधी अधिकारी करत असतात या बंगल्याच्या नावाने त्या बंगल्याच्या नावाने. त्यामुळे आपल्याला एक सेंट्रिक विचार करायचा आहे आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्ही प्रेझेंटेशन करणार आहोत. लवकरच त्या ठिकाणी विधान भवनचं बांधकाम होते आहे. सोबतच आम्ही या ठिकाणी नाग भवन, रवी भवन, MLA हॉस्टेल याचा इंटिग्रेट प्लान तयार करून टावर सिस्टीम आणून जागा रिकाम्या करून या महत्वाच्या जागा या खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंट स्कीम मध्ये कशा डेव्हलप करता येईल याचाही विचार आम्ही करतो. सर, या मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये 20 कोटीचा घोटाळा झाला असा आरोप रोहित पवारांनी केला. दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळाच्या चौकशीमध्ये आला असा आरोप केला. रोहित पवारांना का बोलावं लागतं? त्यांना माहिती आहे की आज विरोधी पक्षात मी बोललो नाही तर माझी स्पेस कोणतरी घेऊन टाकेल, त्यामुळे ते बोलत राहतात. या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदार याद्यामध्ये गडबड आहे, अशा पार्श्वभूमीवर निवडणुका होण्याची मी शक्यता. वारंवार सांगतो ही यादी कुठली आहे? नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यादी कुठली आहे? ही यादी लोकसभेचीच आहे. ज्या यादीवर महाविकास आघाडी जिंकली आहे, ज्या यादीवर 31 खासदार जिंकले महाविकास आघाडीचे, तीच यादी आहे नगरपालिकेची, तीच यादी आहे महानगरपालिकेची. नवीन यादी नाही आहे. पहिले समजून घेतलं पाहिजे, मदर रोल एकच असतो जो लोकसभेला वापरला जातो आणि लोकसभेनंतर त्या सर्व निवडणुका त्याच रोलवर होतात. आणि त्यामुळे नवीन यादी नाही आहे. ते जिंकले म्हणून यादी बरोबर नव्हती, हारले म्हणून यादी चुकली आहे. संघटनेच्या कामात आंदोलन सुरू आहे. काय यावेळच्या हिवाळी अधिवेशन हा 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे का? कंत्राटदारचं जर आंदोलन असेल तर त्या ठिकाणी कामं चालू करतील. कामं चालू केले गेले पाहिजे, कारण हिवाळी अधिवेशन जवळ आहे. नागपुराचं हिवाळी अधिवेशन होणार आहे, नागपुरातच हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळं कामं सुरू झाले असतील. कंत्राटदाराचं पेमेंट आम्ही करतोय. सर, उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर तक